नाही काय बी मान, कुठं बी जावा, किती बी मोठ्या हॉटेलात उतरा, पर जो थंडावा मनाला घरात भेटतो ना तो कुठंच भेटत नाही. स्वतःच्या घरात बूट टेकून निवांत बसायची मजाच काय वेगळी. काय बरोबर बोलतोय का आम्ही? हसे की तुम्हाला हसायला येत नाही काय? तुळजा या नवऱ्याचं गाडविनीशी लग्न झालेलं बघून तुला लय हसू येत होतं म्हणे. काय गरज होती तुला आता आपल्या गुरुजींना बोलवायची? काय झालं असतं ते झालं असतं, आम्ही बघून घेतलं असतं. डॅडी ते माझं रेड्याशी लग्न लावायला निघाले होते. तू काय बिघडलं असतं? मग सत्यजितने लग्न केल्याने तरी कुठे काय बिघडणार आहे? ए आवाज खाली, उलट उत्तर नाही द्यायची. काय कमी लपडी झालीत का तुझ्या लग्नात? आणखी वाढवू नकोस. तुझं लग्न मोडलं ना जीव घेऊ आम्ही तुझा. डॅडी पण तुम्हाला माझं लग्न त्याच घरात का लावायचंय? सत्तेसाठी. माणसाला मोठं व्हायचं असेल तर नुसता पैसा मान सन्मान असून चालत नाही, सत्ता बी हातात लागते. सरनोबतांचे संबंध जुळले तर राजकारण्यांचे संबंध जुळतील, राजकारण्यांचे संबंध जुळले तर सत्ता हातात यायला वेळ लागणार नाही. सत्ता बी आमची, धंदे बी आमची, मत बी आमची, राज्य बी आमचं. काय चिरंजीव? म्हणजे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी माझा सौदा करताय ना? ए हे काय आजचं आहे का? महाभारतापासून चालत आलंय. तुझं काय घेऊन बसली का? तुझ्या एका चुकीमुळे ना हे सगळं धुळीत मिळालं असतं. धूळ उडायच्या आधी पाणी मारून ती खाली बसवायला पाहिजे. चिरंजीव सरनोबतांना फोन लावा. दाजी काय करताय? मी आमदार बोलतोय. सत्यजितराव जरा कामात आहेत. काही निरोप द्यायचा आहे का त्यांना? ते डॅडींना बोलायचं होतं काल जे काय झालं त्याबद्दल. देतो हा त्यांना. डॅडी